विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। नागपूरमध्ये पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट। पंतप्रधान होणं हा आपल्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा। महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजय राऊत यांचं वक्तव्य। आनंद आश्रममध्ये पैसे उधळणाऱ्यांना शिवसेनेच्या पदावरून काढून टाकलं, ही सगळी नौटंकी, संजय राऊतांचं वक्तव्य। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊतांमधील मतभेद मिटवण्यासाठी मराठा मोर्चाचा पुढाकार। अंतरवाली, सराटी आणि बार्शीत जाऊन ज्येष्ठ समन्वयकांनी दोघांची भेट घेतली। एकमेकांवर टीका करणं टाळून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन। संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। बारामतीमधील अखिल भारतीय तांदूळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे बॅनर। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन। पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560, तर लासलगाव विंचूर खडेले झुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी। आपण भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार। आपण विकास कामांसाठी नितीन गडकरींना भेटलो, यात राजकीय चर्चा नाही, काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण। खाद्यतेलाच्या किमतीत अचानक वाढ झाल्यानं ग्राहकांना फटका। राज्यभरात खाद्यतेलाचे भाव प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढल्याचं समोर। शेतकऱ्यांच्या खिशात 4 पैसे येत असतील तर सर्वसामान्यांनी थोडीफार कळ सोसावी। खाद्यतेलांच्या किमती वाढवल्यावर रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत धनगर आंदोलकांची आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। या बैठकीत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी आणि त्यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर। कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर शरद पवारांचं जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून स्वागत। उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर। सकाळी शिर्डीमध्ये साईबाबा दर्शनापासून सुरुवात करत अनेक कार्यक्रम आणि मेळाव्यांना हजेरी लावणार। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील आणि अपमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स। नांदेड शहरातील मुख्य चौकात हे बॅनर लागल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। भारतीय हवामान विभाग आणि IITMच्या संयुक्त विद्यमानं 4 डॉपलर रडारचं आज उद्घाटन। महामुंबईमध्ये किती पाऊस बरसणार याचा अचूक अंदाज लावता येणार। सलग 9व्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाच्या चरणी। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर विसर्जन मार्गावर वाहनं लावण्यासही मनाई असेल। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजे विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा। पुण्यात विसर्जनासाठी PMPML कडून बसचं नियोजन। रस्ते बंद असल्यानं गैरसोय होऊ नये म्हणून PMPML कडून बसची व्यवस्था। सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव। उद्या सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये लिलाव होणार। जळगाव शहरातील सुभाष चौक मित्रमंडळाच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन। गेल्या 19 वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी कामांसाठी आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ब्लॉक घेतल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर। हार्बर मार्गावरही आज मेगा ब्लॉक। CSMT ते सोनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान ब्लॉक। UIDAIनं पुन्हा डेडलाईन वाढवली। 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट विनाशुल्क होणार। 2 दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांनी वाढ। किलोचा दर 91,000 रुपयांवर। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाव, धरण, नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। शिवनी बांधचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार असणाऱ्या साईनाथ परभणेला त्याच्या दोन्ही मुलांसह अटक।
बीडच्या श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून परभणे यानं कोट्यवधींची फसवणूक केली होती। ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, गोंदियाच्या मुंडीपार पालेवाडा परिसरातली घटना। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ भीषण अपघात, पिकअप वाहनानं चारचाकीला धडक दिल्यानं 4 जणांचा मृत्यू। जालन्यातील परतूर शहरात शस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक, आरोपीकडून 5 गावठी बंदुका, 3 तलवारी, 3 कोयते आणि चाकू जप्त। कोल्हापूरमध्ये गणेशोत्सव काळात ड्रग्सची विक्री करणारे गजाआड, कुख्यात गुंड मनीष नागोरी, समीर शेखला अटक, दोघा गुंडांकडून 15,51,000चा मुद्देमाल जप्त। नवी मुंबईतील अभिज्ञान कोंडूची भारताच्या अंडर-19 संघात निवड, वनडे आणि कसोटीमध्ये निवड झालेला अभिज्ञान महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू, राज्यभरातून अभिज्ञानवर कौतुकाचा वर्षाव। सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून मतदान करणार, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये आगळावेगळा क्षण, अंतराळातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनीता यांनी वक्तव्य केलं। पंतप्रधान मोदी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांच्या दौऱ्यावर, राज्यांना 12,000 कोटीहून अधिक किमतीचे प्रकल्पांची भेट देणार। आज झारखंडमध्ये मोदी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।